शुभम फाटल बुवा पोरा नाही ऐकणार राडा होणार म्हणजे होणार. हा चला नाच करते का गराटे बुवाचा. म्हणून या वर्षातला असा मुंबई रंगमंचावरचा पहिला कार्यक्रम आणि एवढा पाऊस असताना सुद्धा हा जो जनसमुदाय माझा आलेला आहे आपल्या चरणावरती विनंती ठेवतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतोय. बघा म्हणायचं काय बन गया एक हीरो, बन गया एक हीरो, प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया एक हीरो, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शान, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शान, सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना, सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना, अपने आप से बातें करके हो गई हूँ बदनाम, अपने आप से बातें करके हो गई हूँ बदनाम, सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना, सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना, सांसों की माला पे सिमरूं मैं ठिकाना. माझ्यावरती आणि या गराटे शाहिरांवरती प्रेम करणारा जो जनसमुदाय आहे माझा रसिक मायबाप आहे आपल्या चरणावरती विनंती ठेवते. सज्जनी झालो सेवा करण्या, बनलो मी तुमचाच दास, बनलो मी तुमचाच दास, धडकतो माझ्या या हृदया मधला तुमच्यामुळे हा श्वास, तुमच्यामुळे हा श्वास, माया ही तुमची प्रेम हे तुमचे अपार, माया ही तुमची प्रेम हे तुमचे अपार, गुजरा हा मानाचा कर्माचा रसिका स्वीकार, गुजरा हा मानाचा कर्माचा रसिका स्वीकार, गुजरा हा मानाचा कर्माचा रसिका स्वीकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
14 विद्या आणि 64 कलेचा विधाता श्री विघ्नहर्ता बाप्पा गणराया, या गणरायाच्या चरणी वंदन करून माझी कुलदैवता आई महालक्ष्मी माता, ग्रामदेवता श्री लक्ष्मी पल्लीनाथ, आई रंगदेवता श्री देव नटेश्वराच्या चरणी वंदन करून अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ यांना त्रिवार वंदन करून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या पावनभूमीतील ही पावन लोककला म्हणजेच आपला कलगीतुरा आणि या कलगीतुऱ्यामध्ये ही कला सादर करत असताना माझे गुरुवर्य लोकशाहीर दत्ताजी गराटे निर्मित ही माझी शाखा साई शता नृत्य कला पथक मुक्काम पाथवट पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी ही माझी निर्मित शाखा सोमेश्वर नृत्य कला पथक तालुका गुहागर आगरेवाडी तुरेवाले शाहीर सुशांत गराटे आणि मंडळींचा माझ्या जमलेल्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं ज्याने आयोजन केलेलं आहे, सुंदर असं आयोजन केलेलं आहे, ते सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते माननीय सन्माननीय श्री दिनेशजी कुडतडकर साहेबांच्या संकल्पनेतून आणि श्री अभियानी कला मंच या संपूर्ण टीमच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात कलावंत वर्ग, शाहीर वर्ग, वस्ताद वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित आहेत आणि माझ्या सर्व मित्र परिवार उपस्थित आहे। त्यामध्ये तुरेवाले शाहीर आमच्या घराण्यातील सुनील बुवा लोगडे, त्याचप्रमाणे वरदान वारसाई नाट्य नमन मंडळ माभळे जाधववाडी, ज्या नमन मंडळानं गेल्या 2 वर्षामध्ये शाहीर सुशांत गराटेला मोठं नाव दिलं, त्या मंडळाचे सर्व शिलेदार आहेत ना? आहेत काय? एकदा बोला, आहेत काय? आहेत ना? हा उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक श्री संदीप सावंत माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत। एक उत्कृष्ट चित्रकार अर्जुनजी माचुले सर, सपना मायंगडे, त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर तुषार पंधेरे, शाहीर भरत गाणेकर, सूर्यकांतजी चव्हाण माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे शाहीर सचिन धुमा कोकण रत्नागिरी नमन मंडळाचे, कोकण रत्नागिरी नमन मंडळाचे या ठिकाणी सभासद उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मधुसूदन साळवी साहेब उपस्थित आहेत, भरत गावडे, सचिन पानगेले शाहीर उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर शुभा माटल भवांचे वडील आहेत, आमचा ढोलकीपटू शुभम गांगरकर आहे, ग्रामदेवता नाट्य नमन मंडळाचे सर्व सभासद आहेत। त्याचप्रमाणे सागर नावले, आमचे बंधू निलेशजी गोताड, गोपाळजी करंडे, त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर वेदांत जाधव, संकेत दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे संतोष कोलापटे, राजेश शिबे माऊली, त्याचप्रमाणे या हॉलचे आयोजक आहेत दत्ताराम वेल्ले, त्याचप्रमाणे अजय भाईजे माझा मित्र उपस्थित आहेत। आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बलराम तांबे उपस्थित आहेत, संजय जोशी उपस्थित आहेत, अक्षय वेलवणकर माझा मित्र उपस्थित आहे, विश्वास जोईल, सूरज खताते, रणजित वने, त्याचप्रमाणे ही आज जी शाखा नाचवतो आहे ते माझ्या घराण्यातील विनोद कावडे बुवा, त्याचप्रमाणे सुहासदादा आग्रे उपस्थित आहेत आणि खरोखर 100 ते 150 लोकांचे मेसेज येऊन गेलेत बुवांना शुभेच्छांसाठी। राजापूर, लांजा, साखरपा, देवरुख, सावर्डे, खेड, महाड, अगदी अलिबाग सर्व ज्या मित्र परिवाराने भरभरून मला जे प्रेम दिलंय त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। या ठिकाणी सगळ्यांना चुकून कोणाचं नाव राहून गेलं असेल तर कृपया माफ करा, कारण वेळ कमी आहे, कारण आयोजकांची तलवार कुठं आहे? आयोजक तलवार घेऊनच आहेत तिकडं, कारण बुवा आहे नवा, त्याला दिला नाही 10 मिनिटं, पण मला नाही देणार, म्हणून या ठिकाणी सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। चुकून कोणाचं नाव राहून गेलं असेल तर वेळेअभावी माफ करा आणि या ठिकाणी माझा आवाज आपल्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवतोय तो माझा पप्प्या दादा, त्यालाही शाहिरी मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे मला वाद्यवृंद म्हणून साथ करतायत BSSची सगळी टीम, साहिल आहे, वेदांत आहे, विरुद्ध आहे आणि विशाल आहे, या सर्वांना घेऊन आजची सेवा सादर करतोय। खास गावावरून माझे बंधुराज आलेले आहेत, त्याचप्रमाणे आमचा अवधूत आहे, बरीचशी कोरस मंडळी आहे, वाडीतले सर्व गावावरून आलेले आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो।
मला पण यांच्यासारखं मध्ये मध्ये विसराय होते. आणि आजच्या कार्यक्रमाचे गोड गळ्याचे गायक युवकांच्या गळ्यातला ताई आणि कोकणात अगदी जवळजवळ 72 शोभुवांनी नमन असे केलेले आहेत. असा नामवंत गायक आणि कीर्तिवंत बुवा शुभा माटल यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. बघा म्हणायचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये सागर नावले त्याचप्रमाणे आमचे बंधू आणि आमचे कोकणातले गुरु ठाकूर ज्यांना म्हटलं जातं ते आमचे गोपाळजी करंडे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या कुर्तडकर काकी आहेत उपस्थित यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि महत्वाचा मुद्दा ज्यांच्यामुळं हा गराटे बुवा नावा रूपाला आला बरोबर तो माझा अख्ख्या कोकणातला युट्यूबर खास गावावरनं श्याम शीतप आलेला बरोबर बरीचशी मंडळी आलेली आहे. आणि माझा सगळ्यात लाडका हे चंद्र तुला त्रिवार वंदन करून वारीला सुरुवात करतो सगळ्या आणि माझे अवी अनिल कला मंचाचे सर्व सभासद खूप मेहनत घेतली पावसातनं पण बरोबर पावसातनं खूप मेहनत घेतलेली आहे. तर सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. प्रेमामुळे तुमच्या रसिका आज माझे फुलले तसूर करता सादर ही लोककला अभिमानान भरतो या जमलई जनसागर हसारा जमलई जनसागर हसारा आलाय मायेचा पूर म्हणून मानाचा मुजरा शुभारंभाला मी करतो जोडू मी करतो जोडू
या रंगभूमी स्मरून आज मन माझं आलंय भरून सांगतो या रंगभूमी स्मरून तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी भवसागरिया ज्ञान गंगेत भवसागरिया ज्ञान ओ लोकशाहीराचा एकलव्य शिष्य झालो कोकणाच्या मातीत या नावारू पालो जपतो कलेचा या गोड वारसा समाजाचा या बनून आरसा जपतो कलेचा या गोड वारसा समाजाचा या बनून आरसा तुमचा वाणी प्रेम कुठं मिळणार तुमचा वाणी प्रेम कुठं मिळणार या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी आज मन माझं आलंय भरून सांगतो या रंगभूमी स्मरून आज मन माझं आलंय भरून सांगतो या रंगभूमी स्मरून तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी लोककलेच्या दरबारी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी बोला श्री गणपती गजानन गावदेवी
लोकशाही दत्ताजी गराटे अखंड हरदाश्वळीचा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की गणपती बाप्पा स्तवन झालं. बुवांना इंस्टाग्रामवरची पोस्ट दिसली माझी, बरोबर बरोबर चिपळुणात गेलेलो पण काल 5,000चा बक्षीस नाही दिसला बुवांना स्टेटसला माझ्या. बुवा हा माझा स्टेटस आहे. शुभम माटल तुझ्या हात फाटल ना अशी. हा कारण बुवा म्हणतो बुवा गारटलेले शुभम माटल बरोबर म्हणतात वारी करताना काय 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 म्हणाला माझी जिरली म्हणाला. बुवा बघा या ठिकाणी वरदान वागजाई नाट्य नमन मंडळ माफळे जाधववाडी फौजदार जवाड यांच्याकडून खास शाहीर सुशांत गराटे यांच्या आवाजासाठी 5,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साई शता नृत्य कलाबद्दल त्यांचे शतश ऋणी आहोत. हे बुवा सुशांत गराटेन हे कमवलं. तुम्ही सगळं सोडून रस्त्यावर आले वाज बोलायला करू नका मला. पण त्या माबळे गावात 2 वर्ष फक्त नमन करतोय बुवा. माझ्या गावात जेवढा मला मान नाही सन्मान नाही ना तेवढा त्या माबळे गावात आहे. आणि आज बुवांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे काजरेकर एजन्सीचे मालक आणि काजरेकर वडापावचे मालक गणराज काजरेकर यांच्याकडून खास दाबावरून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवभक्त कोकण नमन मंडळाची मावशी ज्यांनी सुंदर असं नमन आहे आमचे निलेशजी गिंजळकर यांच्याकडून खास सुशांत गराटेंसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स माझा मित्र सुजित शिंदे नाकरेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे निलेश गोताड अनिकेत गोताड 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे जिवलक फॅमिली #जिवलक फॅमिली 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणणं आहे की लागले राधेला या वेळ फरमाईश झाली पाहिजे. त्याचप्रमाणे सागर गांगरकर 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र रणजित वने 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे पखवाज वादक दीपेश महाडेश्वर आमचा बंधू त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही शाहीर मानाचा मुजरा करतो. विरार यांच्याकडून 201 रुपये. त्याचप्रमाणे आमचा सुशांत दादांचा बिग फॅन मोहन माधव यांच्या माध्यमातून माझा भाऊ आहे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कदमवाडीचे आधारस्तंभ अशोक कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. सुशांत तुषार कदम शाखा अध्यक्ष मनसे खेड धामणी कदमवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य वडिलांच्या नंतर ज्यांनी मला खरोखर मनापासून प्रेम दिलं आणि वडिलांची छत्रछाया धरली ते आमचे दिनेश काका कुडकडकर यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1,001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. आता विषय BSS टीमचा आहे ना विषय यांचा. गावावरनं बुवा म्हणतात स्वतःची टीम सोडून स्वतःची वाद्यवृंद सोडून बुवानी यांना सांगितलं बुवा
परवापर्यंत लय शाहिराने पाऊस पाऊस ये रे ये पावसा शिव झाला येडा पिसा लय गण म्हटल्याने आणि पाऊस एवढा जोरात झाला ना की मे महिन्यात पेरलेली दाढ आता लावणीच झाली आणि सगळं फॉर लावणी तर म्हणतात तुझी तू काय करायची ती कर, आम्हाला टाइम नाही बुवा. कारण माझी पोरं ही पैशाच्या मागं फिरणारी नाहीत आणि ही सगळी माझ्या घरात आहेत. साईन माझ्या घरात आहे. तुम्ही सांगू नका ही टीम वापरली ती टीम वापरली, तुमची घेऊन तुम्हाला काय डाल करायची ती करा. कसा गण देतोय बघा. बुवाच्या स्तवनाची कटिंग नको ना. कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतो कानो तावळ. नको ना. हा बुवाचं टायटल दे. बुवाचं टायटल कुठं आहे? नको चंद्र तारे. 5 लगे. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी सपनात यावे. नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील ना. मला साथ देशील ना. माझा होशील ना. माझा होशील ना. आजची रात्र ही बुवा तुमच्यासाठीच आहे. म्हणून आज बुवा नवीन आहे. तुझा मी होणार ना. कटिंग पण आहे पण वेळ कमी आहे. रात छोटी आणि सोगाला येत अशी गत झाली. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम गणाला सुरुवात करतो. आणि बुवांचा गण सुंदर चाल होती बुवा गणाची. बरोबर ना? बुवा काय म्हणतात? देण्या दर्शन कधी येशील श्री गणा. बरोबर ना? आणि बुवा म्हणाले की मुंबईकरांच्या मनाला आस लागलेली आहे की कधी तू येणार हा आणि कधी दर्शन देणार. बरोबर ना? पण मुंबईकरांची आस लागलेच. गावाला काय लोक नुसती कुर्ल्याच पकडीत नाही. गावाला बुवा नुसती लोक कुर्ल्यात नाही पकडीत, त्यांना पण आस लागलेली आहे. म्हणून या ठिकाणी गण कसा घेतोय बुवा बघा. चप्पल घासून बनवलेली ओळख. चप्पल शाण्याला शब्दाचा मारा. चप्पल घासून बनवलेली ओळख आणि चप्पल साठून बनवलेली ओळख याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. कसं सांगण्यामध्ये ही तुमची आहे बुवा, ही तुमची. साठेगिरी गराटे बुवाला करायची सवय नाही. कारण वडिलांनी 45, सुशांत गराटेंनी त्यांच्या मागं 3, 48 झाले. अजून 2 वर्ष झाली ना 50 होती. 2 शाहीर नाही कोकणातला बुवा. 50 वर्षीला लोक झाले. एक माझे तुषार बंदर सोडले तर म्हणून हा ब्रँड आहे. आणि गराटे बुवा गराटला आणि ह्याव झाला त्याव झाला. गाण्याला सुरुवात करतो बघा काय म्हणतोय.
आहे ही सारी दुनिया तुझ्याकडे आशेने पाहे तुझ्या चरणाशी सुख सारे दडलेले आहे आणि तुझ्याच मुळे देवा हे जीवन माझे घडले आठवण काढू तुझी गणेशा रोज सांग किती होऊनी स्वार येना लवकर वृषकावरती आणि मग काय झालं गणा तुझं गोजीर रूप पहाया या पुरली धरती गणा तुझं गोजीर रूप पहाया आतुरली धरती कारण 14 सप्टेंबरला तो विघ्नहर्ता या जगाचा मालक प्रत्येकाच्या घराघरामध्ये येणार आणि प्रत्येकाच्या मनाला आस लागलेली आहे तशीच ही धरती माझी हिरवी शालू नेसून तुझ्यासाठी सज्ज झालेली आणि आतुरतेने वाट बघते म्हणायचे काय गणा तुझं गोजीर रूप पहाया आतुरली धरती आठवण काढू तुझी गणेशा रोज सांग किती होऊनी स्वार येना लवकर मृषकावरती गण तुझं गोजीर रूप पहाया आतुरली धरती 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 तुझीच या माया विकट विनायक म्हणती तुझला सिंदूर जडीत ही काया सिंदूर जडीत ही काया सिंदूर जडीत ही काया हो देवांचा तू देव मोरया आळवितोस भेटाया स्वर्गाचे ही सुख मिळते तुझ्याच पायी गणराया तुझ्याच पायी गणराया तुझ्याच पायी गणराया डोळे लागले वाटेवरती कधी दिस हे सरती डोळे लागले वाटेवरती कधी दिस हे सरती गण तुझं गोजीर रूप पहाया आतुरली धरती 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 या ठिकाणी शाहीर सागर नावले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शनिवार दिनांक 12 जुलै रोजी पानगुडी आयोजित कलगीधुऱ्याचा सामना शाहीर योगेश घाणेकर विरुद्ध सागर नावले या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे टीम सचिन चाहते परिवार आयोजित कलगीधुऱ्याचा जंगी सामना कलिगवाले शाहीर दिनेश वाजे विरुद्ध तुरेवाले शाहीर आमचे बंधू सचिन धुमर यांच्यामध्ये रविवार दिनांक 5 जुलै 2026 रंगमंच
याच रंगमंचावरती आहे. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शाहीर सुनील लोगडे खास गावावरून आलेले आहेत. बुवांच्या आवाजासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे चाहते मोरे बुवांचे प्रस्तुत युवा शाहीर अतुल कदम, सुनील कदम निर्मित समाजसेवक जयंत दादा चव्हाण, सुधाकर सुर्वे आयोजित कलगीतुरा नाचाचा जंगी सामना शाहीर आमचे संदीप मोरे बुवा विरुद्ध देवेंद्र जीवन 17 जुलै 2026 गडकरी रंगायत ठाणे या ठिकाणी आहे. सिनेसृष्टीतील हास्य कलाकारांची या कार्यक्रमाला उपस्थित आहे. 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी करूया सुरुवात. गारटला करू गरम. चंदन दर्डे यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. हे बरोबर सिटा कसा आता बघा बुवा गवळणी काय म्हणाले ना, तुम्हाला जास्त काय सांगत नाही, पण बुवाला पण नमाना केला, मी पण लई नमाना केली, बरोबर ना. घेऊया हा. पहाटेला कोंबड्याची किलबिल सुरू झाली, पहाटेला पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. कोंबड्याच्या आरोळीनं सारे गोकुळ गाव जागे झालं. गायींच्या धारा काढून गोकुळच्या गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारी निघाल्या. कशा अशा सोडणार नाही. काय म्हणतोय? जरी गुंतलो मी वचनात तरी साथ तुझी सोडणार नाही. हृदयात जपले तुला तू दिसते मला ठाई ठाई. ही मधुर तुझ्याच पायी. ही प्रीत कान्हाची तुझ्यावरची कधीच कमी होणार नाही. आणि त्या ठिकाणी बुवानी मला विषय दिलेला आहे की श्रीकृष्ण राधेला फसवून का गेला, बरोबर ना. हो, माझी गवळण नव्हते मध्ये तो विषय. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लोक लाज सब छोड़ी. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लोक लाज सब छोड़ी. प्यार में तेरे पागल हुई, आजच्या कार्यक्रमाचा गवळण कशी आहे बघा. आज सवाल करतो भारी तुला गवळ्याच्या ग पोरी. तू ग अनयाची ही नारी का बसला मनात
गिरिधारी गोष्ट नाही सखे ही बरी गोष्ट नाही सखे ही बरी हो संसाराच्या तोडून गाठी लागली का हरीच्या पाठी संसाराच्या तोडून गाठी लागली का हरीच्या पाठी रीत प्रेमाची कुठली खरी रीत प्रेमाची कुठली खरी सवाल करतो भारी तुला मी गवण्याच्या गणारी आज सवाल करतो भारी तुला मी गवण्याच्या गपोरी तू ग अन्याची ही नारी का बसला मनात हा गिरिधारी गोष्ट नाही सखे ही बरी गोष्ट नाही सखे ही बरी संसाराच्या तोडून गाठी नागरी कहरीच्या पाठी संसाराच्या तोडून गाठी नागरी कहरीच्या पाठी रीत प्रेमाची कुठली खरी हो आज सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या गणारी आज सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या गणारी सुदबुद हरली सांग चढली कशी गाली लाली हो कुंजवनिया पाहुनी हावन माळी राधी मनोमणी काग झुरली यमुनेच्या काठी तुझं नाव हरीचे ओटी सात यमुनेच्या काठी तुझे नाव हरीचे ओटी नाही बरवा जगाची करी हो नाही बरवा जगाची करी आज सवाल करतो भारी तुला मी गवण्याच्या गपोरी तुझ अन्याची ही नारी का बसला मनात हा गिरिधारी आज सवाल करतो भारी तुला मी गवण्याच्या गपोरी तू अन्याची नारी का बसला मनात हा गिरिधारी साज शृंगारात काग तू नटून येते रोज पाहण्यासाठ्या गिरिधारी विसरून भान जवळ येते प्रेमान लाज नाही काग तुझ्या अंतरी तुझ्या नावाने ही सारी विनवीते गोकुळ नगरी तुझ्या नावाने ही सारी विनवीते गोकुळ नगरी तरी धरते काग मज लावरी हो तरी धरते काग मज लावरी याची गणारी का बसला मनात हा गिरिधारी सवाल करतो भारी तुला मी गवळ्याचा गपोरी सवाल करतो भारी तुला मी
प्रेमाची कुटाली करी हो प्रेमाची कुटाली करी या ठिकाणी वेळ कमी आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी थोडासा शॉर्टकट मध्ये कार्यक्रम करतोय कारण मुंबई रंगमंच आहे त्यामुळं वेळ खूप कमी आहे या ठिकाणी गाव तुरळ अजय भाजे 201 रुपयाचा पारितोषिक त्याचप्रमाणे लक्ष्मी माता नाचमंडळ आयोजित राजेश निकम विरुद्ध भावेश बोली 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ल्यामध्ये हा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जागडी नृत्य डबलबारी जिंगी सामना पारंपरिक सोंगी जागडी कलगीवाले शाहीर सुयोग घुमणे आणि तुरेवाले शाहीर काशीराम शिवगण स्थळ छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर दिनांक 17 जुलै 2026 या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे गावाकडचे युट्यूबर्स माझा भाऊ वैभव कोकणकर वैभव सागवेकर पंडितांचा महाराजा सागर पंडित मी कोकणी साहिल कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत आणि धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी अच्छा बारीचा विषय बुवांनी मला दिलेला आहे माझा विषय लेखी स्वरूपात बुवांना दिलेला आहे पण आपल्या सर्वांसाठी कारण या विषयाला माझ्या हे 14वं वर्ष चालू झालं आणि आजपर्यंत कोणीही कलगीवाल्यांनी या विषयाला तोड दिलेली नाहीये म्हणून आपल्या सर्वांसाठी हा विषय सांगतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्षे गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट कोणते व प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास नक्कीच पटवून घेऊ प्रश्न करते तुरेवाले शाहीर गुरुवर्य कैलासवासी माझे दत्ताजी गराटे बुवा आणि शाहीर सुशांत गराटे या ठिकाणी बुवांचा विषय सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवांना स्फूर्ती येईना तेव्हा ते कोणत्या देवतेला शरण गेले व त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला टीप अध्याय 6 ओवी 42-44 वरील कथानक पटवा मिळती जुळती कथा मान्य करणार नाही प्रश्न करते गुरुवारी डॉक्टर सूर्यकांतची चव्हाण आहेत आणि बरेच शाहिरांबरोबर यांच्या शाखेमध्ये कार्यक्रम झालेले वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देण्याचा प्रयत्न ह्या गराटे बुवांनी सुद्धा केलेला आहे पण बुवांनी प्रत्येक वेळेला पटवून नाही घेतला आज बुवा नवीन आहे म्हणून जास्त काय देत नाही पण बुवा एकदा पोरं फिरव बघतो ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे तेजस पेंढारी माबळे जाधववाडी यांना ही शायरी मनाचा मुजरा करतो बुवांचा विषय घ्या बुवांची गवळणची काय कटिंग देत नाही खूप वेळ झाला 10:30 व्हायला आले या ठिकाणी बुवांचा विषय आणि बुवांनी प्रश्नपत्र दिलं माझा महादेव मोठा जाती त्याची अर्धांगिनी पार्वती ती यरमाळ्याची सती नाही डोंगरावर नांदती पहिल्यांदाच बुवाची भारी पहिल्यांदाच भारी आणि बुवा काय म्हणून गेला बघत ना म्हणून बुवाचा विषय काय आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा जर का तुमची काढली नाही हवा तर नाव माझं नाही सांगणार मातल बुवा बघा आता विषय बघा तुझ्या प्रश्नाची हाय हवा पण आहेस तूर नवा तुझ्या प्रश्नाची हाय हवा
पण आहेस तूर नवा माझे उडवता उडवता धुवा माझा उडवता उडवता धुवा तुझी हातभर फाटल माटल बुवा ए वर कोण आहे का रे वर कोण आहे माझा उडवता उडवता धुवा तुझी काय फट तुझी हातभर फाटल माटल बुवा म्हणून बुवांना काय जास्त देत नाही एक विषय घेतो फक्त कारण सगळं बुवा मागायचं सगळं राहिलं हा माझा पण बुवा सगळं राहिलं कारण वेळ खूप कमी आहे आणि दुसऱ्या बाऱ्या पण करायच्या दुसऱ्या बारीत तुम्हाला देणार बरोबर देणार म्हणून कारण बुवा नवीन असला तरी मी नवीन नाही बरोबर ना म्हणून एक चांगला विषय देतो ये बंधन तो प्यार का बंधन जन्मों का संगम है कम विना तुला दोन घास तुझ्या जीवात भरलाय श्वास बघा मुंबईमध्ये ही जी आपली मायभूमी आहे मुंबई महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे पण आज आपल्याच महाराष्ट्रात आपण चोरासारखं फिरतोय बरोबर ना यूपी बिहारवाले बिंदास घेऊन फिरतायत म्हणून ती माझी मराठी मातृभाषा आपल्या सगळ्यांना काय विनवणी करते अशा गीतात नाही का कम विना तुला दोन घास तुझ्या जीवात भरला श्वास आता होतोय माझा ऱ्हास तुला दिसत नाही का त्रास विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला कोकणातला मला सांगा कोकणातला एक माणूस असा नसेल ज्याला मी 1 करोड रुपये दिले आणि त्याला सांगितलं यूपी बिहारमध्ये जाऊन राहा आयुष्यात परत कधी कोकणात यायचं नाही कोण राहील काय एवढा समृद्ध माझा कोकण आहे बरोबर ना पण आज काय झालं ज्या मराठी शाळेतनं लोक मोठी झाली आणि आज इंग्लिश मिडियमच्या पोरांची फी भरतायत एवढी बेकार परिस्थिती आपली आलेली आहे बरोबर ना म्हणून विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला शिकविले देण्या तुझला आदर आणि सन्मान म्हणून फिरतोस सुटा मुटात जगी ताट मानेन काय पिढीला देणार पुढच्या तू संस्कारांचं धन ही उसनी माय घरात पाहून तुटतरे माझ मन विसरला तो या माय मराठीला जिच्यामुळे गाठीला विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला कम विना तुला दोन घास माझी बात भरला श्वास होतोय माझा ऱ्हास तुला दिसत नाही का त्रास विसरला तू मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला
तिसऱ्या बारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. जास्त जरा बारी लांबली पण एक गोष्ट सांगू काय, एक गोष्ट सांगू एक होता सांगू आणि एक होता नको सांगू. सांगू चढला झाडावर, खाली कोण राहिला नको सांगू ना. आता नाही सांगित नाही तर घराटे बुवा तिकडे तलवार घेऊन उभे आहेत. पण या ठिकाणी पहिल्या बारीची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.